महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता आहे. नागरिकांनी आवश्यक तेवढाच प्रवास करावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. 2. काही भागात पूरस्थिती. सततच्या पावसामुळे काही नद्या आणि धरणांतील पाणीपातळी वाढली आहे. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. गरज पडल्यास बचाव पथके तैनात केली जातील. 3. रस्ते वाहतुकीवर परिणाम. पावसामुळे अनेक शहरांमध्ये वाहतूक संथ झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना अडचणी येत आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 4. रेल्वे सेवा प्रभावित. पावसामुळे काही रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. रेल्वे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासावे. आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 5. खरीप पिकांना दिलासा. चांगल्या पावसामुळे खरीप पिकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र काही भागात अतिवृष्टीमुळे नुकसानाची भीती व्यक्त केली जात आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांना आवश्यक सूचना देत आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 6. राजकीय घडामोडींना वेग. राज्यात विविध राजकीय पक्षांच्या बैठका आणि पत्रकार परिषदांचे सत्र सुरू आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विविध मुद्द्यांवर नेत्यांची भूमिका समोर येत आहे. राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 7. पत्रकार परिषदांमधून मोठे दावे. राज्यातील प्रमुख नेते विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडत आहेत. सरकार आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा रंगली आहे. नागरिकांचे लक्ष या घडामोडींवर लागले आहे. 8. आरोग्य विभागाचा इशारा. पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियाचा धोका वाढला आहे. नागरिकांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. साचलेले पाणी त्वरित काढून टाकावे. ताप आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 9. पोलिसांची विशेष मोहीम. राज्यात विविध भागांमध्ये पोलिसांकडून विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही लक्ष ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे. 10. विकास कामांना गती. राज्यातील विविध विकास प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. रस्ते, पूल आणि मेट्रो प्रकल्पांवर काम वेगाने सुरू आहे. यामुळे भविष्यात वाहतुकीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. 11. महागाईवर चर्चा. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. घरगुती बजेटवर महागाईचा परिणाम होत असल्याचे अनेकांचे मत आहे. विविध आर्थिक मुद्द्यांवर सरकारचे लक्ष आहे. आगामी काळात परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 12. शैक्षणिक वर्षाची तयारी. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. विविध शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. शिक्षण विभाग आवश्यक सूचना देत आहे. 13. रोजगाराच्या संधी. राज्यात उद्योग आणि सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. युवकांना रोजगार मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. कौशल्य विकासालाही प्राधान्य दिले जात आहे. 14. आरोग्य सेवांवर भर. सरकारी रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा सुधारण्यावर भर दिला जात आहे. ग्रामीण भागातही वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांनी आरोग्य तपासणी नियमित करावी. 15. पाणी पुरवठ्यावर लक्ष. काही भागांमध्ये पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रश्नांवर प्रशासन काम करत आहे. जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनावर भर दिला जात आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा. पाणी वाचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 16. क्रीडा क्षेत्रातील घडामोडी. राज्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुरू आहे. युवा खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. क्रीडा सुविधांमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. 17. पर्यावरण संवर्धन. वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षणासाठी विविध मोहिमा राबवल्या जात आहेत. प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी पर्यावरण संवर्धनात सहभाग घ्यावा. स्वच्छ आणि हरित महाराष्ट्रासाठी प्रयत्न सुरू आहेत. 18. शहरांतील वाहतूक व्यवस्था. मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. सिग्नल व्यवस्थापन आणि सार्वजनिक वाहतुकीवर भर दिला जात आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे. 19. नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन.
कोणत याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. 20 लिव्ह समारोप. या होत्या महाराष्ट्रातील आजच्या टॉप 20 महत्त्वाच्या बातम्या. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह अपडेट्ससाठी एक मराठी विचार सोबत जोडलेले राहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नव्या लिव्ह अपडेटमध्ये.